शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या, शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे आपल्यासोबत आहेत. नीलमताई, खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्हीच्या स्टुडिओमध्ये. मिलिंद बल्लाळ ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत जोडले गेले आहेत. मिलिंद बल्लाळचं तुमचंही स्वागत. नीलम गोऱ्हेंच्या चेहऱ्यावरचं हसू लपणार नाहीये आता, कारण कल्पना होती इतक्या जागांची? एवढ्या जागांची कल्पना नव्हती, परंतु चांगल्या पद्धतीचं बहुमत मिळेल असं वाटत होतं. कारण ज्या ज्या ठिकाणी आम्ही प्रचाराला गेलो किंवा महिलांशी संवाद साधला, सभांमध्ये पाहिलं, तर त्याच्यामध्ये मला महिलांचा सहभाग लक्षणीय वाटला. त्याचबरोबर माननीय एकनाथजी शिंदे यांचं वैशिष्ट्य मी गेले वर्षभर पाहते सातत्याने, विशेषतः की एखादी गोष्ट घडली पाहिजे असं वाटेपर्यंत ते करून मोकळे झालेले असतात. मग ते इर्शालवाडीचं पुनर्वसन असेल, कुठे आपत्ती आली असेल, कुठे अपघात झाले असतील, कुठे सोयाबीनला भाव देण्याच्या संदर्भातले प्रश्न असतील, थोडा तरी महाराष्ट्रात आवाज आला तर त्याच्यावर प्रतिसाद देण्यामध्ये ते पुढे असतात, ज्याच्यामुळे खूप दिलासा वाटायचा. कुणावर मला टीका करायची नाही, याची आम्हाला सवय नव्हती की इतकी कृतिशीलता मुख्यमंत्र्यांमध्ये दिसू शकते म्हणून. एक भाग. दुसरा भाग असा की लाडकी बहीण योजना फक्त पैसे देणारी योजना नाही आहे. महिलांच्या मधला आत्मविश्वास वाढला आणि महिलांची वोट बँक का नाही हा प्रश्न 2010 पासून विचारला जात होता. परंतु कुठलंही दबाव तंत्र न आणता, कुठेही कुणाला वेठीला न धरता, महिलांच्या ज्या जबाबदाऱ्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा ओळखून NDA सरकारने 2014 पासून आणि नंतर शिंदे फडणवीस अजित पवारांच्या सरकारने ज्या मागण्या एकेकाला प्रतिसाद ते देत गेले, उच्च शिक्षणामध्ये सहभाग असेल, लाडकी बहीण तर एक योजना आहे, पण महिलांचा आवाज सरकारपर्यंत पोचतोय हा संदेश त्याच्यामधून गेला. आणि मी ज्या ज्या बैठका पाहिल्या त्याच्यात मी त्या अनेक वर्षही, माझी 5वी निवडणूक मी पाहते, तुम्हालाही अनुभव असेल, पण जिथे जिथे गेलो तिथे स्त्रिया त्यांच्याकडे त्यातल्या त्यात जे बरे कपडे असतील ते घालून, हातात त्यांच्या मोबाईल, आणि गोरगरीब महिला सुद्धा हसत मुखाने सभेला आलेल्या दिसतात. तो जो त्यांच्या डोळ्यांमधला आनंद होता सगळा, तो आम्हाला कोणीतरी सापडले हा होता आणि त्याच्यामुळे खूप दिलासा आणि आशा होती. लाडकी बहीण योजना ही पूर्ण गेम चेंजर ठरली का? आणि दुसरं, आता कोणती शिवसेना खरी याचा निर्णय झालाय म्हणायचं? मला असं वाटतं थोडे काही तास त्याच्यासाठी थांबायला पाहिजे, पण सूर आणि कल तर हाच दिसतो आहे. शिवसेनाला खूप वेगवेगळ्या पद्धतीने नावं दिली जात होती, परंतु त्या सगळ्यावरती जनतेच्या प्रेमाने उत्तर मिळालेलं आहे. आणि महायुतीमध्ये आपण म्हणू तर भारतीय जनता पक्ष यांच्यावरती आमची खूप मदार होती लोकसभेला सुद्धा, परंतु लोकसभेला यश त्यांना तेवढं न मिळाल्यामुळे आम्हाला काळजी पण वाटत होती. त्यामुळे महायुतीमध्ये आता असं आहे की भाजप, तुमच्या मित्रपक्षांच्याही दोघांच्याही जागा चांगल्या वाढलेल्या आहेत, भाजपच्याही जागा वाढलेल्या आहेत आणि अजित पवारांच्या अर्थात कल आहेत, जागा वाढलेल्या आहेत असं म्हणणं आता अजूनही नाहीये, कारण येत आहेत कल. पण हे जर परिस्थिती राहिली तर मुख्यमंत्री पदावर दावा सांगणं आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला शक्य होईल का भाजपच्या आकड्यांचा विचार करता? मुद्दा असा आहे की त्यावेळेला सुद्धा, ज्यावेळेला माननीय शिंदे साहेब ज्या परिस्थितीमध्ये असताना मुख्यमंत्री झाले, त्यावेळेला सुद्धा भारतीय जनता पक्षाकडे आकडा होताच, पण त्या आकड्याच्या आधाराने काही घडू शकत नव्हतं. त्या पार्श्वभूमीवर मोदी साहेबांचा आणि NDAचा विचार स्वीकारून सत्तेत असताना शिंदे आणि सगळे साथीदार बाहेर पडले. त्यामुळे या गोष्टीची सुद्धा नक्की दखल घेतली जाईल, कारण सत्तेसाठी बरेच लोक पक्षांतर करतात, परंतु एवढं मोठं रिस्क घेऊन जे शिंदे साहेबांनी नंतर कार्यतत्परता दाखवली, तर मला असं वाटतं की विचाराच्या पार्श्वभूमीवरती अंतिम जो निर्णय आहे तो सगळे आकडे स्पष्ट झाल्यावर वरतूनच घेतला जाईल सगळा. परंतु आमची एक इच्छा नक्कीच असणार की शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत. आणि याला कारण असं आहे की लाडकी बहीण योजना एक म्हणू आपण, परंतु आज तुम्ही इतर पक्षांचे आमदार बघाल तर प्रत्येक जण त्यांच्याकडे येऊन त्यांच्या अडचणी मांडायच्या आणि ते सोडवायचे. त्यांनी अशा अटी घातल्या नाहीत कुणालाही की इव्हन सांगायला हरकत नाहीये, उभाठाते सुद्धा अनेक आमदारांनी सरकारकडून निधी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तो विकास निधी आहे, तो काही त्यांचा वैयक्तिक नाही आहे. या भूमिकेतून त्यांनी जे काम केलं आणि प्रत्येक ठिकाणी मदत करणं लोकांना, त्याचबरोबर सगळ्या घटकांशी, मग पत्रकार असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, यांच्याशी जोडून घेणं, तर याचा विचार जर का केला तर मला असं वाटतं की महाराष्ट्राला न्याय देणारा व्यक्ती मिळाली आहे हे लोकांना वाटतं. हे आता संजय राऊत म्हणतात की निकालात गडबड आहे, पण आता विश्लेषण जे होईल ना दोन्ही शिवसेनेमध्ये, त्यातल्या त्यात उद्धव ठाकरे यांची जी कार्यशैली आहे, त्यांची देहबोली, त्यांची कार्यपद्धती, पक्षावरची कमांड आणि भाषणाची पद्धती, अशा सगळ्या गोष्टीचं विश्लेषण इथे होणार आहे. नीलमताई, तुम्ही त्यांना दीर्घकाळ बघितलेलं आहे जवळून, कुठे चुकतात क्रिटिकल अनालिसिस मध्ये?
तर 4 वाजेपर्यंत माननीय उद्धव साहेब बातम्याच बघत नाहीत, त्याच्यामुळे 4 नंतर तुम्ही आम्हाला प्रश्न विचारला तर मी त्याचं उत्तर द्यायला मला आवडेल त्याच्यामध्ये जे आहे नाही, ते. पण संजय राऊत संजय म्हणतात राऊत आणि म्हणाले, त्यांच्या निकालात गडबड आहे म्हणजे संजय काल- राऊतांचं काल तर अभय म्हणायचं सर म्हणत झालं होते तर- की ही ईव्हीएम ची मानसिकता तयार करतायत, पण आता संजय राऊतांचं पहिलं मला statement आलं. सिरियसली असं वाटतं, मला संजय राऊतांची काळजी वाटते हल्ली खूप. याचं कारण असं की मोठे साहेब गेल्यानंतर त्यांनी एक असा विचार केलेला आहे की त्यांच्याचमध्ये मोठे साहेब अवतरलेले आहेत, पण त्यानंतर त्यांचा जो काही भ्रष्ट आविष्कार ते रोज 9 वाजता दाखवतात, त्याच्यामधून हा आजचा निकाल तसाच पुढे गेला तर त्या अपयशामध्ये त्यांचा फार मोठा वाटा असेल. बरं. मी कुठल्याही प्राण्याचा म्हणणार नाही, पण त्यांचा फार मोठा वाटा असेल. मिलिंद मल्हार सर, तुम्ही